आता पत्रिका जुळलीये, मग मुहूर्त ठरेल, मग लग्न. बाबा, आपलं वास्तव लपवणं खूप कठीण आहे रे. एक्झॅक्टली हेच म्हणते मी. लपवता येईल. म्हणजे काही दिवस आपल्याला हे करावं लागेल, पण एकदा जर तो मंत्र आपल्या हाती आला ना, तर त्यानंतर जुई तुला हवं तसं आयुष्य जगता येईल. कैलास, मंत्र मिळाला तर, अरे या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत, आपण त्याच्यावर का अवलंबून राहतोय? कारण याआधी तसं झालंय अमृता. नागकुळातल्या काही इच्छाधारी नागांना विसरलेला मंत्र पुन्हा प्राप्त झालाय, आणि त्यासाठी ते ज्या माणसाला भेटले होते त्याच माणसाला भेटायच्या प्रयत्नात मी आहे. मग तो कधी भेटेल? लवकरच. हे बघ, मला ना एक आई म्हणून असं वाटतं की जुईला तिथे कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नये. मग जुईचा बाप म्हणून मी तुला सांगतोय, काय वाटेल ते झालं तरी मी तो मंत्र शोधून काढेन म्हणजे काढेन. थँक्यू सो मच बाबा. मी सुद्धा तुला लागेल ती मदत करेन. हॅलो हॅलो, हा बोल ना. अरे हो बाबा, तुला सांगितलं तेवढं कर, फक्त तुझं काम होणार. नो प्रॉब्लेम. येस, ओके ओके, बाय बाय. दादा बिझी आहेस का तू? मी नंतर येऊ? अरे नाही, बोल ना. काही काम आहे का रे? नाही, काम नव्हतं. मग थँक्यू. आता थँक्यू कशाबद्दल? सकाळी जे काही झालं ते तू तुझ्यापर्यंतच ठेवलं त्यासाठी. त्यात काय एवढं मोठं? मला तू पण ना काहीतरी आपला विचार करत बसतोस ना उगाच. अरे नाही रे दादा, ते मोठं आहे. जर आज सगळ्यांसमोर तू जुईच्या बाबांना त्या खोट्या पत्रिकेबद्दल विचारलं असतं तर काय झालं असतं माहितीये तुला? मला माहिती आहे, म्हणूनच तर मी गप्प बसलो ना. माझा पत्रिकेपेक्षा जास्त विश्वास तुमच्या दोघांच्या नात्यावर आहे. अरे गेली 3 वर्ष जुईला मी पण बघतोय रे. इतकी गोड वागणारी मुलगी आहे ती, सगळ्यांना आपलंसं करणारी मुलगी आहे. आणि फक्त पत्रिका जुळत नाही किंवा पत्रिका खोटी आहे ह्या कारणासाठी तिला नाकारणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि दादा, पत्रिकेनुसार जर मी आणि जुई एकमेकांना सूट होत नसतो तर हे आधीच कळालं असतं ना गेल्या 3 वर्षात. तेव्हा कुठे काय झालं मला पत्रिका वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ना, सबऑर्डिनेट असतात, म्हणजे दुय्यम असतात. खरं तर माणसाने माणसाला ओळखायला, त्याचं मन ओळखायला हवं. तुला रिसेंट गोष्ट सांगतो ना, जुईचे बाबा तिची खोटी पत्रिका बनवायला ज्या दुकानात आले होते ना, ते गेल्यावर तो दुकानदार मला काय म्हणाला माहितीये? खूप चांगला माणूस आहे, सगळं काही आपल्या मुलीसाठी करतोय बिचार. पहिल्या भेटीत त्याला कळलं रे सगळं. मी म्हणतो ना, आला मनाने मनाशी नातं जोडलं ना की पुढचा प्रवास खूप सुखाचा होतो. दादा, एक मोठा भाऊ म्हणून ह्या एका प्रसंगात तू किती समजून घेतलंयस मला. मला खरं तर मी तुला नाही समजून घेतलं, तुमच्या दोघांच्या नात्याला समजून घेतलं. ते नातं किती खोल आहे हे समजून घेतलं. हा, आता एवढं सगळं मी तुझ्यासाठी केलंय म्हटल्यावर तुला सुद्धा या दादासाठी काहीतरी करावं लागेल, म्हणजे तुला काहीतरी द्यावं लागेल. बोल, काय देऊ? काही नाही रे, लग्न झालं ना तुझं की जुईला सांगायचं माझ्या दादासाठी रोज सकाळी उठल्यावर 1 कप गरम गरम चहा द्यायचा. आलं घालं ना? डन. बरं ते जाऊ दे, जुईला विचारलंस का तू काय? ते खोट्या पत्रिकेचं? नाही रे दादा, नाही विचारलं. प्रत्यक्ष भेटूनच विचारेन. नाही नाही, तसंच कर तू. याबद्दल फोन सुद्धा आपल्या घरून जायला नको तिला. भिंतीला सुद्धा कान असतात, माहिती आहे ना? आणि जर त्यात आईला कळलं तर आपलं काही खरं नाही. हा, म्हणजे ती चिडेल, रागवेल, मौन व्रत बाळगेल, हे इथपर्यंत चालेल रे याला. पण तिच्या विश्वासाला तडा जाईल, हे नाही चालणार आपल्याला. एकतर ग्रह तारे ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी किती महत्वाच्या आहेत. त्याबद्दलच एखादी गोष्ट आपण तिच्यापासून लपवतोय हे तिला कळलं तर तिला सहन नाही होणार दादा. म्हणून मी काय म्हणतोय, आपण दोघांनी मिळून एक गोष्ट ठरवूया. जुईच्या घरच्यांनी जी आपल्याला खोटी पत्रिका दाखवली याबाबत आपल्या दोघांमध्ये यापुढे चर्चा होणार नाही, विषय बंद. खोटी पत्रिका? कसली खोटी पत्रिका?
पण दादा खरंच थँक्यू. प्राजक्ता प्राजक्ताने बहुतेक आपलं सगळं बोलणं ऐकले. तिला थांबवायला हो. चल दादा तुकडुक 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 काय नाही. चल 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 घोडा जमला. ऐक बस झाला. काका आता कुठे 5 मिनिट्स झाले. अगं या घोड्याला अभ्यास पण करायचा आहे ना. ए काय रे काका खेळ ना. ए नाही घोडा झोपला बाबा. ए खेळ ना काका. काका काका आजी ए सांग ना आजी उदय काकाला तू माझ्यासोबत खेळतच नाही. हो हे काय रे उदय काका तिच्या सोबत खेळत नाहीयेस. काका झोपला. स्वरा इकडे तुला सांगू आता स्वराला खेळायला या घरात एक नवीन माणूस मिळणार आहे. कोण. होणारी जुई काकू आता खरी काकू होणार आहे. ती आपल्या घरी कायमची येणार आहे. मग ती माझ्यासोबत खेळणार. हो फक्त तू आणि ती. ये जुई काकू माझ्यासोबत खेळणार. पण तू तिला त्रास नाहीये द्यायचा. छान आहे ना आपली जुई काकू. हो मी छान नाही आणि कुणी चांगलं नाही. काहीतरी गंधर्वनी मोठी काहीतरी माती खाल्लेली दिसती. छान नाही चांगले नाही विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे तर नाहीच नाहीत. प्राजक्ता काय झालंय जरा नीट सांगशील का. बाहेरचे पण तसलेच आणि घरातले पण. प्राजक्ता काय ते स्पष्ट बोलशील का तू. आई तुम्ही हे मला विचारण्यापेक्षा तुमच्या दोन्ही मुलांना विचारलं ना तर बरं होईल. हे त्यांना विचारणारच आहे पण तुझं नेमकं काय झालंय ते सांगशील. गंधार काही बोललाय का. गंधार काही बोलला नाही ना हाच प्रॉब्लेम झालाय. गंधार काय झालंय तुमचं. आमचं नाही जे काही झालंय ना ते आपल्या घराच्या बाबतीत झालंय. हॅलो प्राजक्ता तू समजतेस तसं नाहीये. मग मी जे माझ्या कानांनी ऐकलंय तू आणि आलाप वर जे काही बोलत होता ते सगळं खोटंय का. हे बघ आपण ह्या विषयावर नंतर बोलूया. गंधार अरे बोलण्यासारखं अजून काय ठेवलंय तुम्ही. प्लीज प्लीज आत्ता तरी खरं बोला. गंधार काय बोलतेय ती. काय खोटं बोललायस तू. नाही नाही खोटं गंधार नाही जुईचे आई वडील बोललेत. म्हणजे जुईची जी पत्रिका आपण आलापच्या पत्रिकेशी जुळवली होती ती पत्रिकाच खोटी होती. काय अगं प्राजक्ता अगं काय बोलतेस तू. हे विचारा ना तुमच्या मुलांनाच विचारा. आला गंधार काय आहे हे. अगाई तसं नाहीये. जुईची पत्रिका खोटी होती हे खरं आहे का. आला तू बोल. हो खरंय. अरे हे असं कसं खरंय. तुम्हाला नेमकं काय सांगायचंय. आणि ही पत्रिका जर खोटी होती तर त्याच वेळेस का नाही सांगितलंस. बाबा आम्ही बोलणारच होतो पण मुद्दाम नाही सांगितलं कारण सगळ्या गोष्टी जागच्या जागी फिसकटल्या असत्या जे चुकीचं दिसलं असतं. आणि आईला फसवलं त्याचं काय ते नाही चुकीचं वाटलं तर आता तुम्ही मलाही गृहीत धरायला लागलात. आई अगं तुला कोणीच गृहीत धरत नाहीये. पण आईला फसवलंच ना. काय गरज होती खोटं बोलायची खोटी पत्रिका आणायची. त्यांनी आणली पण तुम्हाला कळल्यावर तुम्हाला मला सांगता आलं नाही. नाही सांगता आलं आई कारण त्या पत्रिकेपेक्षा मला माझं आणि जुईचं नातं जास्त महत्वाचं होतं. आई कागदावर लिहिलेल्या ग्रहताऱ्यांच्या 4 गोष्टींवरून आपण आयुष्यभराचा प्रवास नाही ठरवू शकत. त्यासाठी मन जुळावं लागतं विचार जुळावे लागतात. ते माझे आणि जुईचे जुळलेले ताई.
म्हणजे पत्रिका वगैरे सगळं तुला भाकड कथा वाटतात का? आई मी तसं म्हटलेलं नाहीये, पण जसं शुभ मुहूर्तावर ठरलेलं लग्न मोडू शकतं ना, तसंच ज्यांच्या पत्रिका जुळत नाहीत त्यांचं लग्न सुद्धा चांगलं होऊ शकतं. ते एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकतात आई. आणि आई आम्ही मुद्दाम नाही सांगितलं, कारण तुझ्यासाठी पत्रिका वगैरे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि मी एवढाच विचार केला की जुई सारखी मुलगी जी सगळ्यांना आपलंसं करणारी आहे, अशी मुलगी जर का आपल्या आलापच्या आयुष्यात आली तर त्याचं भलंच होईल. आणि एक मोठा भाऊ म्हणून मी त्याचा विचार केला. आणि एक मुलगा म्हणून स्वतःच्या आईला फसवताना विचार नाही केलास? मालती ऐक, मुलांचं म्हणणं आत्ताच्या विचारांचं आहे. आपण त्यांना आपण साथ दिली पाहिजे, बरोबर ना? पण मुलंच आपल्याशी खोटं बोलतात, आपल्यापासून गोष्टी लपवतात, त्याचं काय करायचं? घरातल्यांवरच विश्वास ठेवू शकत नाही तर बाहेरच्यांवर म्हणजे जुई आणि तिच्या घरच्यांवर कसा विश्वास ठेवणार? काय गरज होती हे सगळं करायची? अगं आई ऐकून तरी घे, आम्हाला खरंच फसवायचं नव्हतं ग तुला. आई विश्वास ठेव, आम्ही तुला सांगणारच होतो, फक्त व्यवस्थित वेळ बघून सांगणार होतो. आता वेळ निघून गेलीये, आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही, ना तुमच्यावर ना त्या जुईवर. आजी पण तू तर म्हटलीस की होणारी जुई काकू छान आहे. मी बघतो काय ते. जा तुम्ही झोपायला जा. दादा हे बघ, आय नो मी या सिच्युएशनला हे बोलणं चुकीचं आहे, पण तू खरंच झोप आता. अरे अशा परिस्थितीत कशी झोप लागेल मला? दादा अरे बरोबर आहे तुझं, पण आता आपण काय करू शकतो? उद्या सकाळीच मावशीशी बोलू शकतो ना. अरे उद्या तसं नाहीये रे. बरं मग आता जाऊन बोलायचं मावशीशी. नाही नको, ती आता नाही बोलणार माझ्याशी. मला कळत नाहीये की जुईच्या आई बाबांनी खोटी पत्रिका का बनवली. बरं बनवली तर बनवली, मला काहीच सांगितलं नाही त्याबद्दल, आणि जुई पण काहीच बोलली नाही माझ्याशी. हे बघ दादा, मला वाटतं तिलाही यातलं काही माहित नसेल. तू बोल तिच्याशी, तिला विचार नीट सगळं. हॅलो मिस्टर देसाई, बोल. झोपला नाही की माझ्या फोनची वाट बघत होता? झोप उडाली माझी जुई. का? काय झालंय? मला सांग, तुझ्या घरात तुझी पत्रिका नव्हती? म्हणजे तुम्ही खोटी पत्रिका का घेऊन आला होता? आणि तुला माहित होतं ना पत्रिका खोटी आहे ती? हॅलो, ऐक ना आलाप, आपण याबद्दल भेटून बोलूया का? आपल्याला भेटायला मिळेल असं वाटतंय तुला? म्हणजे आईला कळलंय की तुम्ही आणलेली पत्रिका खोटी होती, आणि आता ती बोलत नाही माझ्याशी. काय? हो. बाबुल की दुआएं लेती जा जा, तुझको सुखी संसार मिले, मिले ना मिले तो सदा खुश रहे, हमें तेरी याद दिन रात बार बार जीने ना दे, ए जीने ना दे, ए जीने. हे काय? गोड गोजिरी लाज लाजरी जुई तू होणार नवरी. तुम्ही डोक्यावर पडलात का? काय सकाळी सकाळी वेड्यासारखं वागताय? तुला वेड लागले आलापचे आलापचे. बाबा हिचं काय चाललंय? तिलाच विचार. सकाळी सकाळी पेपरवाल्याच्या आधी हे दोघे घुसले घरात.
आम्हाला कॉंग्रॅट्स केलं आणि तुझी बेडरूम गाठली. आम्ही थेट तुझ्या रूम मध्ये आलो, कारण आमच्याकडे आता कमी दिवस उरलेत ना. का कुठे जाताय? आम्ही कुठे जातच नाही हो, जातेस तू. आता काय बाबा, पत्रिका जुळल्यात, आधी एंगेजमेंट होणार, मग वेडिंग होणार. जुई आलापच्या घरी जाणार आणि आम्ही तिची वाट बघत बसणार. तुम्ही दोघं जरा पुढचंच बोलताय असं वाटत नाहीये? पुढचं नाही, आता घाई केली पाहिजे, असं लग्न तोंडावर आलंय. आता तयारी केली पाहिजे पटापट. आणि काका, मी हिच्या संगीत मध्ये काय डान्स करणार आहे ना ते पण ठरवलंय. संगीत? टन टन टडन टडन टन टडन टन टडन टडा. ए दीदी तेरा देवर दीवाना है, दीदी तेरा देवर दीवाना. अंतरा अगं थांब. हे गाणं जरा जास्त पुढचं होतं असं नाही वाटत का तुला? काका, काही असू दे ना, डान्स महत्वाचा आहे. आधी पार्टी डान्स, मग वरात डान्स. आणि काका, आपण दोघं मिळून ना नागिन डान्स पण करू. मला तोच येतो. हे बेस्ट आहे. वाव, जुई आणि आलापचं लग्न होणार, मज्जा येईल यार. आपण ना हॅशटॅग लाईव्ह व्हिडिओ पण बनवूया. हा, माझं जरा ऐकताय का तुम्ही? नाही, आता काहीही ऐकायचं नाही, आता फक्त एन्जॉय करायचंय. काय अंतरा, जरा ऐक. अरे बजाओ, मेरे यार की शादी है. आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार. तुम्ही जरा गप्पा बसा रे. लग्न वगैरे काही होणार नाहीये. जुई, बाळा नाश्ता देऊ तुला? जुई, नाश्ता आणू का? काय झालं जुई? काय झालं? जुई सॉरी, मी खूप जास्त एक्साइट झाले का? रॅप मधला मीटर चुकलाय का? तुझी झोप नाही झाली का जुई? जरा शांत बसाल? जुई, काय झालंय? काही सिरियस आहे का? बाबा, आलाप बरोबर भांडण झाले? आपण निघून आल्यानंतर आलापच्या घरचे त्याला काही बोलले? आपण खोटी पत्रिका दाखवल्याचं आलापच्या आईला कळलंय. काय? कसं काय? त्यांना कोण बोललं? खोटी पत्रिका. हे काय नवीन? मी तुम्हाला सांगतो, जरा शांत राहा. सॉरी काका. जुई, आपण आलापच्या आईला फोन करूया. बाबा, काकू काल रात्रीपासूनच आलापशी बोलत नाहीये, तर आपल्याशी काय बोलणार? पण मला एक समजत नाही ना, कळलं कसं? तेच तर कळत नाही आई. गंधार? काय? गंधार दादा? हो, मी जिथून हिची पत्रिका बनवली होती ना, त्या दुकानात गंधार होता आणि त्याने मला ओळखलं होतं काल त्यांच्या घरात. पण तो तिथे का नाही बोलला? आपण सगळे गेल्यानंतर का बोलला? तेच मला कळत नाहीये. आणि मला आता काय करू ते कळत नाहीये. आलापच्या आईला हे कळलंय म्हणजे जवळजवळ सगळंच संपलं. संपू दे, सुंठी वाचून खोकलाच जाईल. जुई, यावर काहीतरी मार्ग असेल. तू थांब, तू काळजी नको करू. बाबा, अरे मागच्या वेळी मी खोटं बोलले तेव्हा किती चिडल्या होत्या त्या, माहितीये ना तुला. आणि आता तर आपण खोटी पत्रिका दाखवलीये. आपण एकदा त्यांच्याशी बोलूया तरी. आलापच्या आईसमोर मी नाही उभी राहू शकत. जुई, मी तुझ्या सोबत आहे. जुई, हे सगळं आपण सुरू केलंय ना, आता ते जबाबदारी घेऊन आपल्याला निस्तरावं लागेल. मी बघते.
आलाप, ए आलाप, आलाप उठ लवकर उठ. ए आलाप, आलाप उठ. अरे हा प्राणी मित्र आहे इथं, झोप. ए आलाप, आलाप, आलाप. झोपू द्या ना बाबा, एक तर काल रात्री उशिरा झोपलोय मी. अरे पण आता आज सकाळी लवकर नाही उठलास ना तर फार उशीर होईल. काका ऐका ना, आपण नंतर बोलूया ना. हा झोपू द्या ना आता. तू गप रे. आलाप, अरे आता तू लवकर नाही ना उठलास तर सगळ्या गोष्टी आपल्या हाताबाहेर जातील रे. एवढं काय झालंय आता? अरे तुझी आई तिकडं. अरे आईचं नुसतं नाव घेतल्याबरोबर दोघे ताडकन उठून उभे राहिलात. हे मी मगाशीच करायला पाहिजे होतं. आईचं काय? आईला काय झालं? अरे तुझी आई जुईच्या घरी गेली रे बाबा. काय? हो, मी आता मॉर्निंग वॉकून माघारी येत होतो ना त्यावेळेस मला ती जाताना दिसली. अहो मग अडवायचं ना तिला. अरे मला वाटलं सकाळचं चालायला गेली असेल, पण मला संध्यानं सांगितलं तेव्हा कळलं की ही जुईच्या घरी चाल करून गेली आहे. म्हणजे यावेळी नो नोटीस, नो मौन व्रत, फोर्स डायरेक्ट घटनास्थळी दाखल. अरे तिथं काहीतरी घडायच्या आत आपण काहीतरी केलं पाहिजे. काय? माझा फोन कुठे? आता फोन कशाला? अहो जुईला फोन करून सांगतो ना. अरे फोन बी नको करू, तू तिथं असणं जास्त महत्वाचं आहे. मी आई समोर नाही हो बाबा. कधीतरी आई समोर जावंच लागणार आहे ना.